नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 13 सप्टेंबर. आज आपण 13, 14 आणि 15 सप्टेंबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे विदर्भाच्या आसपास आलेलं आहे. तेलंगणा आणि विदर्भाच्या आसपास सध्या सक्रिय आहे. तसेच इकडे ट्रफ लाईन विदर्भापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक सक्रिय आहे. या सिस्टीममुळे राज्यात कालपासून बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. आज उद्या आणि परवा राज्यात अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता राहील. हा पाऊस दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी जास्त प्रमाणात पडण्याचा अंदाज आहे. पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिकचे काही भाग असतील, त्यानंतर जालना असेल, बीड असेल, याच्यानंतर इथे अकोला, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून सध्या मुसळधार पाऊस सक्रिय आहे. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता ही जास्त आहे. उर्वरित ढगाळलेलं हवामान इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण विभाग असेल, नांदेड, लातूर, याच्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर अमरावती, नंदुरबार, धुळे या भागातून सुद्धा, पालघर, ठाणे या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 14 सप्टेंबरचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 15 आणि 16 सप्टेंबर. तर आज जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पावसाची तीव्रता ही इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरचे उत्तर भाग, दक्षिण भाग, त्याच्यानंतर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे लाल कलर मधील, या भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, विदर्भात आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण या भागातून पाऊस सार्वत्रिक नसेल. काही भागात होईल, काही भागात होणार नाही. पालघर, ठाणे, रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो सर्व पट्टा आहे, मुंबई विभाग व कोकण विभाग, कुठेतरी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर्व होऊ शकते. विशेष पावसाची शक्यता नाहीये. तर हा झाला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज. त्यानंतर तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, खुलदाबाद, त्याच्यानंतर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, याच्यानंतर गंगापूर, पैठण, यानंतर जालना जिल्ह्यात इकडे देऊळगाव राजा, त्याच्यानंतर सिंदखेड, बदनापूर, मंता, त्यानंतर अंबड, पतूर हा जो सर्व पट्टा आहे. याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात मेहकर, जाफराबाद, चिखली, त्यानंतर बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे. याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात शेगाव, पैठण, पाथर्डी, नेवासा, त्यानंतर राहुरी, संगमेश्वर, यानंतर संगमनेर, राहता, कोपरगाव, येवला, नंदगाव, चंदवड, देवळा, कळवण, नाशिक, सुरगणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर इकडे बीड जिल्ह्यात परली, यानंतर कैज, पटोडा, यानंतर लातूर जिल्ह्यात अमदापूर, चकोर, जळकोट, त्यानंतर देवणी, निलंगा, यानंतर इकडे धाराशिव जिल्ह्यात लाहोरा, तुळजापूर, यानंतर उमरगा, कळम, वाशी, भूम, पतोडा, यानंतर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, मेढा, त्यानंतर सांगली जिल्ह्यात जत, कवठे महांकाळ, तासगाव, मिरज, यानंतर आटपाडी, सातारा जिल्ह्यात कराड, खटाव, मान, यानंतर फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई तालुका, त्यानंतर इकडे भोर, पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, यानंतर इकडे जुन्नर, अकोला हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज
दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी राहतील. आता हे जे तालुके सांगितलेत, या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काही नाहीये. काही भागात होईल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. पण त्यातल्या त्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता या तालुक्यातून आजसाठी आहे. यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हा हवामान अंदाज झाला. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 15 सप्टेंबर रोजी, तर उद्या सुद्धा नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, पावसाच्या सरी राहतील. त्यानंतर इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक नसेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते. पण या भागातून सार्वत्रिक पाऊस नाहीये उद्यासाठी 15 सप्टेंबर साठी. त्यानंतर 16 सप्टेंबरला सुद्धा याच पट्ट्यात पावसाचा अंदाज राहील. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, परभणी, लातूर, नांदेड, त्यानंतर सोलापूर, सांगली, पुणे, नाशिक हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 16 सप्टेंबर रोजी सुद्धा सक्रिय राहील. नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक नाही, पण थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाहीये. 16 सप्टेंबर रोजी स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्या क्षेत्रासाठी होऊ शकतो. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज नाहीये 16 सप्टेंबर साठी. याच्यानंतर हा झाला आपला 14, 15 आणि 16 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 14 सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिले आहेत, तर आज इकडे सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर बुलढाणा, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. यानंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे हवामान खात्याने. त्यानंतर ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, राहिलेले भाग, साताराचे पश्चिम भाग, कोल्हापूरचे पश्चिम भाग या भागात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. आणि इकडे धुळे, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे 14 सप्टेंबर साठी. तर हा होता 14, 15 आणि 16 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.